आज या जत्रोत्सवामध्ये जिहादी लोकांना स्टॉल्स लावण्याच्या संबंधाने आम्ही बंदी केलेली आहे. ज्या ज्यावेळी इकडे फेऱ्या लावल्या जातील किंवा दुकानं काढली जातील त्या दुकानामध्ये फक्त हिंदू लोक जे असतील त्यांनाच ती दुकानं लावण्यास परवानगी दिली जाईल आणि हा निर्णय सगळ्यांनी एकमताने घेतलेला आहे. या निर्णयाची मी त्याच्याबरोबरीने सगळ्यांच्या बरोबरीने सहभागी आहे. आसापूर सातेरी ब्राह्मण देवस्थानाच्या जात्रेच्या तसेच हेर हिंदू सुवाळ्यात मुस्लिम धर्माच्या लोकांक दुकाना लावपाक देवस्थानाच्या कमिटीचो विरोध. सण हिंदूंचो खरेदी फक्त हिंदूच कडल्यान करूया असे पोस्टर सगळीकडे लायत कमिटीन मुस्लिम समाजातल्या लोकांक आम्ही जात्रेक दुकाना लावूंक दिवचे ना असे ठामपणान सांगला. देशभरात हिंदू धर्माची जनजागृती चल्ल्या असताना हो आमचो एक उपक्रमाचो भाग आशिल्ल्याचे कमिटीचे सदस्य सांगतात. ज्या प्रमाणे फातोर्पा देवस्थानान हो निर्णय घेतला तोच आम्ही आपणायला असे कमिटीचे सदस्य सांगता. 22 डिसेंबर याचा संपन्न झाला असा आणि हो कार्यक्रम आम्ही जे आमचे सकाळपासून देवीचे अभिषेक पूजा जाता त्याप्रमाणे सम्राज्ञाचा कार्यक्रम असता. दुपारी आमच्याकडे सकाळपासून आमच्याकडे कार्यक्रम जाता तिथून सकाळी देवीचे अभिषेक जाता पूजा जाता नंतर ज्याप्रमाणे सम्राज्ञा कार्यक्रम असता आणि दनपारा भाविकांक महाप्रसाद असता. हो कार्यक्रम अशा तऱ्हेने चालता आणि रात्री सकाळपासूनच सुवासिनी जे देवीची ओटी आहात ती ओटी भरतात. हो कार्यक्रम आता चालू असा. रात्री देवीची पालखी जाता आणि पालखीनंतर नाईक मोचे मार्फत दशावतारी नाटक जाता आणि सकाळी गवळण जाल्यार हो कार्यक्रमाची सांगता जाता. हो कार्यक्रम तो पारंपरिक चालू असा. ह्या वर्षी एक नवीन असं उपक्रम जे संपूर्ण उभ्या देशातच एक नवीन अशी हिंदू धर्माबद्दल जागृती चालू असा आणि तिथं सहभाग म्हणून आमचे ग्रामस्थ देवस्थान कमिटी यांच्यानी त्या उपक्रमात सहभागी जाऊन आम्ही ह्या वर्सा हे आमच्या जत्रोत्सवात जो एक आमका हिंदू धर्माक बाधक असो उपक्रम राबवला जाता मुस्लिम लोकांकडून याबद्दल आम्ही जागृती केली आणि या जत्रोत्सवात मुसलमान जे जिहादी अशा प्रकारचे कार्यक्रम हे करतात आमच्या विरुद्ध तांकां मागीर दुकानां लावपाक बंदी केल्ली आसा. ज्या प्रमाणे फातर्पेच्या देवस्थानान निर्णय घेतलो तो निर्णयाक आमी बरोबर घेवन त्याच्यानुसार आम्ही हो कार्यक्रम निर्णय घेतलेलो आसा आणि आमच्या ह्या कार्यक्रमात जी होय फेरी भरली तेतून त्या लोकांक आमी दुकानां लावंक बंदी केल्ली आसा. माझी एक सगळ्या भाविकांक विनंती आसा. सकाळपासून भाविकांची गर्दी चालू आसा. बरो प्रतिसाद आहा तरी जे भाविक उपस्थित आसात तेंच्यांनी ह्या कार्यक्रमाक आमकां सहकार्य करचा आणि अशाच तरेन ह्या जत्रोत्सवाक उपस्थित रावन देवीच्या दर्शनाचा लाभ घेवचो अशी मी ग्रामस्थांतर्फे आणि देवस्थान कमिटीतर्फे विनंती करतो. आज या जत्रोत्सवामध्ये जिहादी लोकांना स्टॉल्स लावण्याच्या संबंधाने आम्ही बंदी केलेली आहे. ही बंदी आजच्याच फक्त कार्यक्रमात नसून याच्यापुढे देवस्थानचे जे जे वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत ज्या ज्यावेळी इकडे फेऱ्या लावल्या जातील किंवा दुकानं काढली जातील त्या दुकानामध्ये फक्त हिंदू लोक जे असतील त्यांनाच ती दुकानं लावण्यास परवानगी दिली जाईल आणि हा निर्णय सगळ्यांनी एकमताने घेतलेला आहे. या निर्णयाची मी त्याच्याबरोबरीने सगळ्यांच्या बरोबरीने सहभागी आहे आणि हा निर्णय याच्यापुढे असाच चालू राहील. त्याच्याशी सर्व ग्रामस्थांनी आणि सगळ्या इतर जे कोण भाविक असतील त्यांनी सगळ्यांनी सहकार्य करावे आणि हा निर्णय जो आहे तो त्यांनी आपापल्या देवस्थानामध्ये सुद्धा अशा पद्धतीने लागू करण्यासाठी प्रयत्न करावे असे सुद्धा मी बाहेरून जे भाविक इथे येणार आहेत त्यांना विनंती करतो.